महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून होत असलेले सर्व आरोप रणजित निंबाळकरांनी फेटाळून लावलेत। कोणतेही चुकीचं काम केलं नाही, चूक झाली असती तर फडणवीस फलटणला आलेच नसते असा दावा निंबाळकरांनी केलाय। तसंच काही लोकांकडून या प्रकरणावरून राजकारण करून टार्गेट केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आगवणे प्रकरणातील आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलेलं आहे। आगवणे प्रकरणी चुकीची माहिती दिली जाते। दम असेल तर रामराजे नाईक निंबाळकरांची आणि माझी नार्को टेस्ट करावी, सत्य समोर येईल असं रणजित निंबाळकर म्हणाले। मी हे सगळं बोलतोय खरं मानू नका, पुरावे गृहीत धरू नका। जे काय सोशल तुमचं नार्को टेस्ट असतं आणि लाय डिटेक्टर असतं, ह्याला एकही माझ्यावरचा आरोप जर सिद्ध करता आला मी पुढे जायला तयार आहे। पण ह्या मंडळींनी कुमांड केलेले, ताईला पण बोलवा, त्या मेहबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा, चारही टेबल लाईनीने लावा। रणजित निंबाळकरची नार्को लाय डिटेक्टर सगळी टेस्ट करा। जर त्यामध्ये एक जरी चुकीचं लागलं तर रणजित निंबाळकर जेलला जायला भेटणार नाही, स्वतः जाऊन आनंदाने तुरुंगात बसेल। पण माझं यांना आव्हान आहे, तुम्ही नाव न घेता आरोप करताय, मी नाव घेऊन आरोप करतोय। काल ते म्हणाले होते की ह्याला 96 कुळी असल्याचा अभिमान आहे। हाय 96 कुळी ओरिजिनल नाईक निंबाळकर आहे, काय शंका आहे का? 1200 वर्षाचा इतिहास खाली येतोय आणि डुप्लिकेट नाही, मिक्स नाही, काय नाही, ओरिजिनल 96 कुळी आहे। हाय तर हाय, कशाला चिडताय? काल या तालुक्याचे आमदार, विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव घेऊन जातो। मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही, पण तुम्ही चॅलेंज केलं हे सांगतो। या तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळे झाली। तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून, कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून? अरे शेर को धमका सकते, डरा नहीं सकते।